बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती आरोप करताना सुरेश धसांनी आणखी एक मागणी लावून धरलेली। ही मागणी म्हणजे पंकजा मुंडेंनी या प्रकरणात आपलं मौन सोडावं आणि माध्यमांसमोर येऊन या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई व्हावी असं वक्तव्य करावं। दरम्यान सुरेश धसांच्या वक्तव्याविषयी पंकजा मुंडेंनी आज भाष्य केलंय। आपल्यापेक्षा अधिक अभ्यास असणाऱ्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही असा टोला त्यांनी सुरेश धस यांना लगावला। मी माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते। फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही। पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं SIT लावण्याचं ते मी लिहिलं, मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते। मी न बोलण्याचं काय कारण आहे सांगा? 5 वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे। मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे, साधी आमदार नाही, साधी जिल्हा परिषद सदस्य नाही। तर मी याच्यामध्ये काय उत्तर देऊ? कोण अधिकारी कोणाचे आहेत, कोण अधिकारी कुठून आलेत, हे मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी, तेव्हाच्या यंत्रणेने ते आणलेत। आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे, तपास लागला पाहिजे, योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे। आता ह्याचं मी रोज ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही। बीडचं राजकीय पर्यावरण जे झालं, प्रदूषण जे झालंय ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न आहे? ते सुधारावं, अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओव्हरऑल वातावरण आता दिसतंय। आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील। आणि ते बिघडले असंही म्हणायला माझं मन जड होतं, कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते। आणि याच प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये संजय राऊतांनी आता एक फोटो शेअर केलेला आहे। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचा धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतचा एक फोटो संजय राऊतांनी ट्विट केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का असा सवाल सुद्धा त्यांनी या फोटोच्या माध्यमातून विचारलाय। तर मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीखाली आहेत। ग्रामस्थ म्हणतात सरकारला जमत नसेल तर सरकारनं गावाला लाकडं पाठवून द्यावीत, आम्ही सर्वजण जळून घेतो असंही कराड सुटून आल्यावरती आम्हाला मारणारच आहे असं वक्तव्य किंवा असं विधान संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये केलेलं आहे। पुढची बातमी मनसे संदर्भातली। मनसेची महायुतीसोबतची बैठक किंवा मनसेची महायुतीसोबतची युती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटल्याची माहिती मिळते। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेतही मिळू लागलेले, पण ते प्रत्यक्षात काही घडलं नाही। मनसेला जी जागा लोकसभेसाठी हवी होती त्याच जागेवरती शिवसेनेचा सुद्धा दावा असायचा। सोबतच मनसेला त्या जागेवरती लढायचं असेल तर धनुष्य बाणाच्या म्हणजे शिवसेनेच्या चिन्हावरती लढावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतलेली होती। पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा प्रस्ताव वेळोवेळी धुडकावला। सोबतच लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे ही युती होऊ शकली नसल्याचं कळतंय। याच बाबतीत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आणि यापुढची बातमी मुंबईतल्या एका फसवणुकीची। मुंबई आणि परिसरात टोरेस नावाच्या कंपनीने नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। गेल्या वर्षभरामध्ये या कंपनीने मुंबईकरांची 13 कोटींना फसवणूक केली आहे। दागिन्यांमधल्या गुंतवणुकीतनं जास्तीच्या परताव्याचं आमिष दाखवत लोकांना लुबाडलं गेलं। दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे। हे आहेत दादरचे भाजी विक्रेते कृष्णा। टोरेस कंपनीनं त्यांना 4 लाखांचा गंडा घातलाय। लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यावर त्यांच्या हाती आलाय हा एक प्लास्टिकचा हिरा, एक नकली अंगठी आणि खोटे वाउचर्स। भाजी विक्रीतनं पै करून जमवलेले 4 लाख रुपये त्यांनी टोरेस कंपनीत गुंतवले खरे, पण आता त्यांच्यावरती पश्चातापाची वेळ आली। मैं इसमें 4 लाख इन्वेस्ट किया हूँ। शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था। उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया। तो अभी तो वो आया नहीं। हम लोग भाजी का बिजनेस करते हैं,
सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं। हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर ऑयल बेच करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा, इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिया। टोरेस कंपनीच्या भूलथापांना बळी पडलेले शेकडो गुंतवणूकदार आज कंपनी विरोधात आक्रमक झाले। आयुष्याची जमापुंजी मातीमोल झाल्याचं दुःख अनेकांच्या बोलण्यात दिसून येत होतं। जर एखादी कंपनी बाहेरची किंवा इथली आली तर त्याला सरकार परमिशन डायरेक्ट देते, तर त्याचा संपूर्णपणे त्याची माहिती अगोदर सरकारने पण घेतलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर फ्रॉड चिटिंग होते आणि ते सगळे गोरगरीब जे आहेत ते इथले काम करणारे आणि गोरगरीब एकदम अत्यंत एकदम दलदलमध्ये फसलेले गोरगरीब आहेत। मुंबई आणि परिसरातल्या हजारो लोकांची टोरेस कंपनीनं कोट्यवधींना फसवणूक केली आहे। या कंपनीची मोडेस ऑपरेंडी काहीशी अशी होती। टोरेस कंपनी सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा व्यवहार करणारी कंपनी आहे। या कंपनीनं 3 फेब्रुवारी 2024ला मुंबईत कार्यालय थाटलं। कंपनीच्या दागिन्यांची विक्री केली तर गुंतवणुकीवरती 4% व्याजाचं आश्वासन दिलं। पुढे व्याजाची रक्कम वाढवून 6% करण्यात आली। काही दिवसांपूर्वी कंपनीनं थेट 11% परताव्याची घोषणा केली। या घोषणेनंतर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरशः उड्या पडल्या। पण सोमवारी अचानक कंपनीची सर्व कार्यालय बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर अंधारी आली। पहिल्या टप्प्यात त्याचे जिथे जिथे पैसे गेले ते लवकरात लवकर ते सगळे अटक करणं, दुसऱ्या बाजूला क्रिमिनल फौजदारी प्रक्रिया, त्यात जे जे यात होते इन्व्हॉल्व त्यांची अटक करणे। मी ईओडब्ल्यूला प्रार्थना करणार आहे की त्यांनी ताबडतोब LOI म्हणजे यांना विदेशात जाता येणार नाही हे LOI लगेच इश्यू करावा। टोरेस कंपनी घोटाळ्याविरोधात सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकात 5 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। दादरमधल्या टोरेस कंपनीनं 13,48,15,092 रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं गेलं। पण आता या घोटाळ्यानंतर झटपट फायद्याच्या लोभापायी स्वकष्टाचे पैसे गुंतवताना सावधानता बाळगावी असा सल्ला दिला जातोय। या संपूर्ण परिस्थितीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी इथे येऊन भेटी घेतलेल्या आहेत, परंतु असे आर्थिक गुन्हे सर्रास घडत असताना उपाययोजना मात्र होताना दिसत नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।